साईराज चरणम सुभगम ते इष्टकामफल मुक्तिदम स्तु रामराज चरणाय ते नमो जन्म मृत्युहरम ही गजानन. अर्थ. हे साईराजा, तुझे चरण भाग्यशाली आहेत. ते इच्छित मनोरथाचे अंतिम फळ, जी मुक्ती, ते देणारे असे असोत. हे रामराया, तुझ्या चरणाला मी वंदन करतो. हे साई गजानना, तुझे चरण जन्म मृत्यूचा नाश करणारे आहेत. बाबांचे बाळ, ठाणे 10/9/25. महाराजांचे अनुभव. अण्णासाहेब दाभोलकर वांद्रे यांच नीलकंठ रामचंद्र सहस्रबुद्धे, पुणे. श्री साई लीलेचा 12वा अंक आज पोचला. त्यावेळी मित्र रामचंद्र वामन उर्फ भाऊसाहेब मोदक हे मला भेटण्यासाठी आले होते. त्यांच्या सांगण्यात असे आले की अलीकडे त्यांच्या सांगली येथील घरी नेहमी साप निघू लागल्यामुळे त्यांनी अनेक उपाय करून पाहिले, तरी ते निघतच असत. तेव्हा सरते शेवटी त्यांच्या कुटुंबाने जिकडून साप निघत असत त्या बाजूला चौहोकडे श्री बाबांची उदी टाकली व तेव्हापासून साप निघेनासे झाले. असल्या प्रकारच्या आज 15 वर्षात मला काही एक अनुभव आलेले नाही. याचे कारण असे वाटते की माझी शंखेखोर बुद्धी श्री बाबांना पूर्णपणे माहीत होती आणि असल्या गोष्टीवरून काल्पनिक रीतीने माझे कधीही समाधान होणार नाही असे मीही त्यांना निक्षून सांगितले होते. तेव्हा मला अशा तऱ्हेचे अनुभव यावे कसे? श्री बाबा हे कल्पतरुत्व असल्यामुळे मला जे हवे आहे तेच ते मला देणार व देतही आहेतच आणि त्यातच माझे पूर्ण समाधान आहे, कळावे ही विनंती. कृष्णराव नारायण परोळकर, ऑनररी मजिस्ट्रेट, हरदा यांचे तारीख 1-9-1925 आलेल्या पत्रातील अनुभव. आमचे येथे आमच्या वडिलापासून दरवर्षी श्री दत्त महाराजांचे प्रित्यर्थ 100 ब्राह्मण जेवावयाला घालण्याचा परिपाठ आहे व तो आजपर्यंत चालत आला आहे. एखादे वर्षी काही अडचणीमुळे हे ब्राह्मण भोजन राहिल्यास दुसरे वर्षी 200 ब्राह्मणाचे भोजन होते. समर्थ श्री साई महाराज समाधीस झाले त्यांच्या दुसरे वर्षी 2 वर्षाचे ब्राह्मण घालावयाचे होते. त्यासंबंधी विचार होऊन एका शनिवारी 200 ब्राह्मणाचे ब्राह्मण भोजन करण्याचे ठरले. हा विचार सोमवारी ठरला. दुसरे दिवशी मंगळवारी सकाळी 5 वाजता नियमाप्रमाणे उठून नामस्मरण करीत असता एकदम मनातूनच हे उद्गार निघाले की जर या ब्राह्मण भोजनात मी येऊन जेवावे अशी तुझी इच्छा असेल तर मुंबईहून काकाला हरी सीताराम दीक्षित यांना महाराज काका म्हणत असत बोलावं. परंतु मनात ही वाटले की नुसत्या जेवणाकरिता काकासाहेबांना एवढ्या लांब कसे बोलवावे. हा विचार दुपारी 12 वाजेपर्यंत चालला होता. 12 वाजता श्री समर्थाचे पूजन करू लागलो. त्यावेळी पुन्हा मनाला स्फूर्ती झाली की श्री या घोटाळ्यात काय पडला आहेस. तू काकाला पत्र लिही म्हणजे माझ्या आज्ञेने तो येईल व त्याला सर्व ब्राह्मणाबरोबर भोजन घाल व मी येऊन जेवून गेलो असे समज. त्याप्रमाणे दुपारीच काकासाहेबांना झालेली हकीकत लिहिली व आमंत्रण केले. परंतु मनाला सारखी तळमळ लागली होती. असे वाटे की जर काकासाहेब बोलावल्याप्रमाणे आले नाही तर हे ब्राह्मण भोजन व्यर्थ आहे.
शनिवार सकाळपर्यंत काकासाहेबांचे काहीच उत्तर नाही. यामुळे फार हुरहुर लागून वाईटही वाटले. श्री समर्थाचे तस्वीरीपुढे जाऊन प्रार्थना केली की मी पापी आहे. माझ्या घरी आपले चरण लागून भोजन होणे हे माझ्या नशिबात नाही. डोळ्यात आली साष्टांग नमस्कार घालून अनन्य भावाने शरण गेलो. घरात तयारी होऊन पाट रंगोळ्या घालू लागले. मी स्नान करून संध्या करण्यास बसलो. इतक्यात पोस्टाचा शिपाई तार घेऊन आला. फोडून वाचतात ती काकासाहेबांनी असे लिहिले होते की मी माधवराव देशपांडे दिल्ली एक्सप्रेसने येतो. तार वाचून जो आनंद झाला तो व्यक्त करिता येत नाही. ताबडतोब श्री समर्थांना साष्टांग नमस्कार घातला व मित्रमंडळीसह स्टेशनावर जाऊन काकासाहेबांना व माधवरावजींना घरी आणले. त्यांच्याबरोबर ब्राह्मणभोजन समारंभ झाल्यावर मी समर्थ साई महाराज आपले घरी येऊन जेवले असे मनाला समाधान वाटले. अर्थात महाराजांच्या आज्ञेनेच काकासाहेब इतक्या लांब आले. काकासाहेब दीक्षित यांचे चिरंजीव बाबू यांचे लग्न खांडव्यास होते. लग्नतिथी षष्ठी किंवा अष्टमी असावी असे वाटते. लग्नाचे सर्वांस आमंत्रण होते व हृदयाहून बरीच मंडळी गेलीही होती. परंतु त्या सुमारास सदाशिव दुंडीराज नाईक यांची मातोश्री अत्यंत बिमार होती व केव्हा जाईल याचा भरवसा नव्हता. लग्नास जाणाऱ्या मंडळीपैकी नाईक मंडळीही होती. लग्नास 4-5 दिवस राहिले. एके संध्याकाळी आम्ही सर्व बसलो असताना कृष्णराव लक्ष्मण नाईक म्हणाले की काकासाहेबांचे येथे लग्नास जाण्याची फार इच्छा आहे, परंतु सदू भैया तुझी आई आडे येईल याचे मोठे भय वाटते. सदू भैया म्हणाले की तशी स्थिती आहे खरी. पुढे सर्व मंडळी घरोघर गेली. पुढे पहाटे श्री समर्थ माझ्या समोर उभे राहिले. त्यावेळी मी अर्धवट जागा होतो. समर्थ मला म्हणाले की सद्दूला सांग की त्याची आई काकांचे येथे लग्नात आड येणार नाही. ती एकादशीला जाईल. सकाळी ही हकीकत सद्दू भैया इत्यादी मंडळींना सांगितली व महाराजांच्या विश्वासावर सर्वजण लग्नास गेलो. चमत्कार हा की लग्न समारंभ झाल्यावर श्री समर्थाचे सांगण्याप्रमाणे सद्दू भैयाची आई एकादशीलाच 12 वाजता निर्वतली. श्री सौ चंद्रबाई आर बोरकर यांच्याकडून आलेला मजकूर. श्री क्षेत्र नाशिक नजीक असावली म्हणून एक लहान खेडे आहे. तेथे आम्ही राहत होतो. एके दिवशी आमच्याकडे कामावरून आल्यावर अकस्मात ताप आला. ताप 3च्या पुढे चढला. त्या ठिकाणी आम्ही दोघेच होतो. औषध म्हणजे उदीशिवाय काही नाही. रात्री 2 वाजता तिकडे जराशी झोप लागलेली दिसली. तेव्हा मी पायाकडेच पडले. पहाटेच 3 वाजता मला स्वप्न पडले ते असे. एक कफनी घातलेले असे म्हातारे फकीर आले व म्हणाले, बाई तू घाबरू नकोस. आता घास येणार. उदी लाव व सकाळी 11 वाजेपर्यंत कुठे बाहेर जाऊ देऊ नकोस. मी उठले आणि पहाटे तो सर्व अंगास घाम आलेला तो मी पुसला व उदी लावली आणि जवळ स्वप्न सांगितले. पण तिकडे बाबांच्यावर श्रद्धा कमी होती. तेव्हा ऐकणे झाले नाही व तसेच स्टेशनावर जायचे झाले. आमच्या घरापासून स्टेशन जवळच होते. ती वेळ मनमाडाहून
येणारी मेल व मुंबईहून जाणारी पॅसेंजर यांची होती. पॅसेंजर येऊन धडकली. गाडीहून आलेल्या सारे बरोबर बोलत उभे होते. ते गेल्या रस्त्यात होते. मेल आलेली पाहिली नाही. इतक्यात मेल आली व मेलचा धक्का लागून तिसऱ्या कशाच्या मणे कसे पडले ते एका माझ्या कृपाळू बाबांनाच ठाऊक. सर्व लोक आश्चर्य करू लागले. जरा पुढे मी उभी होते. मेल गेलेली पाहत, बाबा, मी मोठ्याने किंकाळी फोडून दारापुढे बेशुद्ध पडले. इतक्यात पोर्टर येऊन सांगू लागला, धावा, हातापायास फारच लागले आहे. उचलून बैठणवा. मी स्टेशनावर धावतच गेले व एका नोकराच्या सहाऱ्याने घरी घेऊन आले व काठेवर निजविले. पायाच्या हाडाला बरेच लागले होते. उदी व बिवे यांचे मिश्रण करून घट्ट पायावर बांधले व सर्व अंगास उदी लावली. थोडा वेळ मी तिकडेच बसलेली होती. इतक्यात शुद्धीवर येऊन, मी कुठे आहे? आमच्या बरात एक फकीर शिरला आहे, असं मोठ्याने जागे झाल्यासारखे करून ओरडायचे झाले. मी सहटले. आपले बाबाच आहेत. बाबांशिवाय आपले जगात कोणी नाही. पण बाबांच्यावर आपला विश्वास नसल्यामुळेच स्टेशनावर न ऐकता जायचे झाले. परंतु ही वेळ बाबांनीच टाळली व आनंदाचे दिवस दाखविले. आज बाबांचा गुरुवार आहे. कित्येक वेळ आपण शिर्डीत जायचे म्हणून पाठीत लागले होते. तेव्हा असे म्हणणे झाले की तुझे बाबा आता शिर्डीत असते तर मी बरा झाल्यावर शिर्डीस गेलो असतो. मी म्हणले, बाबा सदोतीत शिर्डीस आहेत व माझ्यापाशी पण आहेत. त्याच्याशिवाय हे सौख्याचे दिवस कोण दाखवणार आहे? दुसऱ्या दिवशी डॉक्टर येऊन बँडेज वगैरे लावले, पण त्या योगाने पाय फारच दुखावला. पायाचे हाड मोडले होते. रात्री 11 वाजता मला स्वप्न पडले. त्यात कफनी घातलेल्या फकीराने येऊन विचारले, काय करतेस? पाय मोडून टाकते की काय? मनीचा पाळा आणून त्यात मीठ, हळद व जोंधले असे गरम करून शेकीत जा. खोबरे मिळावे व उदी पायावर बांधून ठेव व वरून शेक दे, असे सांगितले. 1 महिन्यापर्यंत केले. मोडलेले हाड बरे झाले. हे माझे मामूली औषध पाहून फाटक वगैरे मोठमोठ्या कंत्राटदारांना व घरातल्या सर्व मंडळींना फार आश्चर्य वाटले आणि तेव्हापासून साईंच्या श्रद्धा बाबांवर साऱ्यांची श्रद्धा बाबांवर बसली.